गडकरी आणि लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने मला त्या गोष्टीची लक्षच बोलायचं मला ते जे काही संभाषण झालेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही. इतकी आपल्याला महाराष्ट्राचा जो यशवंतराव चव्हाण साहेबांना पण मी आता नतमस्तक म्हणजे त्यांच्या पुढे नतमस्तक झालो, त्यांना पुष्पहार पुतळ्याला अर्पण केला. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे, सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, प्रत्येकाने काय वाक्य बोललं पाहिजे, कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, हे प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे. काही विकृती असतील त्या विकृतीला फार महत्व देण्याचं कारण एकेकाने विचारा नाही. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती आरोप होताना दिसत आहेत, मग ते तत्कालीन पोलीस अधिकारी आहेत, काही विद्यमान पोलीस अधिकारी आहेत, आरोप होताना दिसले. त्या आरोपात तथ्य त्या आरोपात तथ्य असेल तर आमच्या राज्याचं गृह विभाग आणि ते त्यांची जी ज्यांच्यावर जबाबदारी ते देवेंद्रजी फडणवीस साहेब योग्य ती कारवाई करतात. दादा, तुमचा वर्धापन दिन आहे 10 जूनला, तिकडं तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आहे ते पण 26वाच वर्धापन दिन मानताय. म्हणजे राष्ट्रवादीची स्थापनाच 10 जून 1999 झाली, त्याच्यावर दोघांचाही वर्धापन दिन 26वाच येणार ना. असं उगीच कुठले तरी वाद काढू नको. मी काही त्याला उत्तर देणार नाही. त्यांनाही करण्याचा अधिकार, वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे आणि मलाही वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील. त्यांचा का राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना, उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना, इंजन आणि मशाल त्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही चर्चा करून काय उपयोग आहे. त्या संदर्भात ती दोघं निर्णय घेतील ना, तुला काय. अरे बाबा, त्याच्या संदर्भात निर्णय त्या पक्षाचे नेते घेतील ना. का मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, अलीकडे तुम्हाला टीआरपी वाढवणारे विषय त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला मग थांबवता आणि आणखी पुढे घेता आणि काहीतरी प्रश्न हे बाबा. एक मिनिट, तुम्हाला त्यांना जे काय वाटतं ते त्यांनी म्हटलं, तो त्यांचा अधिकार आहे ना. मी म्हटलंय का तसं? दादा, महाराष्ट्रात 2 ब्रँड आहे असं म्हणतात, ठाकरे ब्रँड आणि प्रवार ब्रँड. ब्रँड कधीच संपणार नाही. अरे बाबा, तिसरा ब्रँड तुला माहिती नाही, तुझा तिसरा ब्रँड आहे. मुंबईमध्ये ईडीची छापे. अरे बाबा, एक मिनिट थांबा. ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, उद्याच्याला इन्कम टॅक्स वाले असतील, ईओडब्ल्यू वाले असतील, एसीबी वाले असतील, ईडी वाले असतील, सीआयडी वाले असतील, सीबीआय वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना. जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ऍक्शन होतील. चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील.